जन्म द्यायला आई लागते, राखी बांधायला बहीण लागते, घास बनवायला आत्या लागते, लाड पुरवायला मावशी लागते, गोष्टी सांगायला आजी लागते. एवढंच नाही तर आपल्याला जीवनाच्या सोबतीला सुद्धा एक बायको लागते आणि ती सर्वप्रथम एक मुलगी असते. ती सर्वप्रथम एक मुलगी असते. तरी आपण म्हणतो मुलगी नको, मुलगी नको. सून नारायण ही धरती पर तो पंत हासे लावोगे, सून नारायण ही धरती पर तो पंत हासे लावोगे, अंश काटकर अपना तुम वंश कहाँ से बढ़ाओगे, अंश काटकर अपना तुम वंश कहाँ से बढ़ाओगे. ज्या समाजात स्त्रीला शिक्षणाच्या परवानगी नव्हती त्या समाजात त्या शिकल्या, त्या स्वतः शिकल्या, त्यांनी आम्हाला शिकवले, या सर्व महिलांना शिकवले. कारण त्यांना माहीत होते पुस्तकाने नतमस्तक झालेलं हे जग, पुस्तकाने मस्तक सुधारतं, पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि जे मस्तक सुधारलेलं असतं ते पुन्हा पुढे नतमस्तक होत नसतं. म्हणूनच तर हे पुस्तक वाचायचं असतं, हे पुस्तक वाचायचं असतं. आपल्या समाजात स्त्रीला जेवढे महत्वाचे स्थान मिळायला हवे तेवढे मिळत नाही. कारण ती मुलगी आहे ना, म्हणून तिला तेवढे महत्वाचे स्थान मिळत नाही. ज्या मातेने आम्हाला शिकवले, याच्यापर्यंत पोहोचवले, मी ज्या मातेमुळे बोलू शकते त्या मातेला मी वंदन करते. कारण त्या संकटाच्या वेळी स्वतःचं मंगळसूत्र विकून, स्वतःच्या मंगळसूत्र विकून ज्या मातेने स्वतःचं मंगळसूत्र विकून स्त्री शिक्षणाचा पाया रचला, ती मातेला मी वंदन करते. संकटाच्या वेळी ज्या स्वतः लढल्या, स्वतः जळल्या, त्या मातेला मी वंदन करते. आणि या मातेचा जन्म 3 जानेवारी 1801 रोजी झाला. या मातेने आम्हाला शिकवले, कारण या मातेने आम्हाला शिकवले कारण त्यांना माहीत होते की पुढे या मुलीचं काही चालू देणार नाही, जे करेल ते मीच करेल. पुढे या मुलीचं काही चालू देणार नाही, जे करेल ते मीच करेल. पण मग आपण म्हणतो मुलगी जर आमच्यासारख्या मुलीने जगावं तरी कसं, मरावं तरी कसं, आमच्यासारख्या मुलीने जगावं तरी कसं, मरावं तरी कसं, शांत निवांत राहिली तर म्हणतात मुलीमध्ये फेस करण्याची हिंमत नाही, बडबडी आगाऊ राहिली तर म्हणतात मुलीला घरचं बंधन नाही, लग्नाला उशीर झाला तर म्हणतात मुलीतच काही खोट असेल, मुलीतच काही खोट असेल. पण लग्न लवकर झालं तर म्हणतात अफेअर लपवायचं असेल असं म्हणतात. आणि शिकलेली असेल तर म्हणतात काय कामाची, घरच्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटेल. अशा या दोन्हीकडून बोलणाऱ्या जगात विश्वेश्वर नांगरे साहेब म्हणतात हे जग फार विचित्र आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. हे पुढे जाणाऱ्या जळ व मागे राहणाऱ्याची थट्टा करत, म्हणून जे करायचं ते आपलं आपण करायचं. पण माझ्या बहिणींना मी सांगू इच्छिते की आपण नाही म्हणलो कोणाच्या घरी जाऊन भांडे किंवा कपडे धुवायला, काय गरज पडली स्वतःच्या घरी धुऊ ती वेगळी गोष्ट. पण आधी आपण शिकू, डॉक्टर बनू, इंजिनियर बनू, जे होईल ते बनू. पण या सर्वांच्या आधी आपल्या आई वडिलांची एक चांगली मुलगी बनू, आपल्या आई वडिलांची एक चांगली मुलगी बनू. पण त्यासाठी आपल्याला हे शिकावं लागेल. म्हणून शिका, परत शिका. पण शेवटी काय, प्रयत्नार्थी परमेश्वर. मला असं वाटतं की कायम उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात, झोपेत बंद डोळ्यांनी पाहिलेली नाही. कारण बंद डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न म्हणजे झोपेत पाहिलेली स्वप्न, आणि ती कायम झोपेतच पूर्ण होत असतात. म्हणून म्हणतात मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. पण काय, खरं बोललं तर बरं वाटतं, बरं बोललं तर खरं वाटतं. खरं आणि बरं यात गोंधळ उडण्याआधी मी मानसी संदीप मराठे या व्यासपीठावरून रजा मागू इच्छिते. पण चांद अधूरा है सितारों के बिना, सावन गुलशन अधूरा है बहारों के बिना, सावन अधूरा है बरसातों के बिना, और जीवन अधूरा है एक नारी के बिना, और जीवन अधूरा है एक नारी के बिना. बेटियों को मत समझो भार, असल में जीवन का वही है आधार, असल में जीवन का वही है आधार. थैंक यू.